गाव म्हणजे फक्त माती, घरं आणि रस्ते नाही. गाव म्हणजे संस्कार, संवेदना आणि एकमेकांशी जोडलेली माणसं. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात जिथं नात्यांमध्ये अंतर वाढत चाललंय, तिथं काही गावं अशी आहेत जी अजूनही माणुसकी, संस्कार आणि नवकल्पनांचा दीप जपून आहे. असंच एक गाव आडाळे. स्वतः पत्रकार, लेखक असलेल्या सरपंच पराग गावकर यांच्या कल्पक नेतृत्व, सकारात्मक विचार आणि ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर इथं केवळ विकासच नाही तर एक नवा समाज घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं या गावात रुजलेले उपक्रम फक्त योजना नाही आहेत, तर ते आहेत बदलाचे बीज, ज्यामुळे उगवत आहे एक समृद्ध, संवेदनशील आणि सक्षम भविष्य. याच्या जोरावर गेल्या काही वर्षात असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबवण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं तर अशा उपक्रमांना जणू बहरच आलाय. नजर टाकूया आडाळे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांवर. किशोर वयात मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जाताना पालक आणि मुलांनी आजच्या परिस्थितीच्या संदर्भानं कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून आडाळे ग्रुप ग्रामपंचायतीनं किशोरवयीन मुलांचा मेळावा आयोजित केलाय. जिल्ह्यातील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर रुपेश पाटकर यांनी मार्गदर्शन केलं. मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे किशोर वयातील मुलांच्या जडणघडणीबाबत गावातील पालक, मुलं आणि समुपदेशक यांच्यात पहिल्यांदाच मनमोकळी चर्चा झाली. सध्याचा हा काळ मुलांच्या संस्कारासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे अशा प्रबोधन कार्यक्रमांमुळे किशोर वयात मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि भावनिक बदलांना पालक म्हणून कसा प्रतिसाद द्यायला हवा याची माहिती मिळाल्यानं पालकांनी समाधान व्यक्त केलं. आजच्या तांत्रिक विकासाच्या जमान्यात सामाजिक संवेदना हरवत आहेत, अशा प्रकारचा तक्रारींचा सूर नेहमीच ऐकायला मिळतो. अगदी कुटुंब व्यवस्थेत देखील मुलांमध्ये सौजन्यशीलता, नम्रता, भावनिकता अशा गोष्टी मुलांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे 2 पिढ्यात आता अंतर वाढत आहे असं चित्र जाणवतं. अशा वेळी सामाजिक संवेदनांची रुजवात करण्यासाठी ग्रामपंचायत आडाळीनं एक अनोखा उपक्रम राबवलाय. शांती आणि दयेचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूच्या जन्मदिनाचं औचित्य साधून नाताळ दिवशी ज्येष्ठ नागरिक स्नेहबंध मेळावा आयोजित केला. त्यावेळी संविता आश्रमातील निराधार व्यक्तींचं जीवन उपस्थित ग्रामस्थांना समजावून सांगितलं. त्यांच्या व्यथा ऐकून उपस्थितांचं मन हेलावून गेलं आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची प्रेरणा सर्वांना मिळाली. यावेळी ग्रामस्थांच्या संवेदना जाग्या झाल्या आणि आश्रमातील या निराधारांच्या मदतीसाठी उत्स्फूर्तपणे हात पुढे सरसावले आणि जागर संवेदनांचा, संस्कार माणुसकीचा ही टॅगलाईन जणू प्रत्यक्षातच उतरली. घरातील आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति आदरभाव, स्नेहभाव वाढवण्यासाठीचा अभियानाच्या माध्यमातूनचा एक प्रयत्न होता. यावेळी निराधार वृद्धांसोबत सेल्फीच्या माध्यमातून सोडले जाण्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेला उत्साह नव्या संवेदनांची रुजवात घालणारा ठरला. लोकाभिमुख प्रशासनासाठी आणि जलद सेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्याचा अनोखा प्रयोग आडाळी फोंडिये ग्रुप ग्रामपंचायतीनं AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट ॲप बनवलं. या ॲपच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजाला गती देण्यासाठी उपयोग होतोय. ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईनद्वारे देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीनं याद्वारे केलाय. ग्रामपंचायतीकडून दिले जाणारे सर्व दाखल्यांची मागणी ऑनलाईन मोडद्वारे करता येईल. तसेच हे दाखले सुद्धा संबंधित अर्जदाराला ऑनलाईन दिले जाते. मात्र अर्जदार ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी देय असेल तर दाखला डाउनलोड होणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची कर वसुलीसाठी त्याचा फायदा होईल. तसेच दैनंदिन सेवेबाबत ग्रामस्थांच्या काही तक्रारी असतील तर ऑनलाईन करता येतील. या तक्रारीचा संदेश तात्काळ सरपंच आणि ग्रामसेवक यांना व्हॉट्सअॅपवर जाईल. त्यानंतर त्यावरच्या कार्यवाहीचा अहवाल देणं देखील सरपंच, ग्रामसेवकांना बंधनकारक राहील. ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणं हे ॲपचं मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.
त्यामुळे ग्रामस्थांना चांगली व जलद सेवा मिळणं शक्य आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी या ॲपचा वापर करणारी आडाळी ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत ठरली असल्यानं जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ग्रामपंचायतीचं विशेष कौतुक केलंय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत हे स्मार्ट ग्रामपंचायत ॲप बनवण्यात आलंय. ही अभियानाची मोठी उपलब्धी आहे. 31 डिसेंबर म्हणजे आजकाल सर्वांसाठी सेलिब्रेशनचा मूड, पण हे सेलिब्रेशन मात्र पार्टी कल्चरचं. आजच्या चंगळवादी संस्कृतीच्या प्रभावाखाली आलेल्या आपल्याला शाश्वत आनंदाचा ठेवा मिळणं हे कठीण बनलंय. मात्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं आडाळी फोंडे ग्रुप ग्रामपंचायतीनं अनोखा कार्यक्रम वर्षाच्या शेवटी आयोजित केला. गावातील मुलं, पालक यांच्यासाठी शाहू स्मृती उद्यानात संध्याकाळी किलबिल महोत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी उपस्थित होते. नामशेष होत चाललेल्या बैलगाडीतून फेरफटका हे महोत्सवाचं खास आकर्षण. ही बैलगाडी राईड लहान मुलांसाठी मौज ठरली तर तरुण ज्येष्ठ नागरिकांसाठी जुन्या आठवणींना जागे करण्याची जणू केली. हा उत्सव सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला. तर सरत्या वर्षाला अशा वेगळ्या आनंददायी पद्धतीनं निरोप देता येतो असा आदर्शच सरपंच पराग गावकर यांनी जणू घालून दिलाय. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं महत्वाचं हत्यार होतं चरखा. महात्मा गांधींनी चरख्याचं तत्कालीन भारताच्या अर्थकारण आणि सामाजिक जीवनातील महत्त्व नेमकं हेरलं आणि ब्रिटिश सत्तेच्या वर्मावर बोट ठेवलं. त्यांच्या व्यापाराची नस ओळखून गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून स्वदेशीची चळवळ रुजवली. याच चरख्याची ओळख विद्यार्थ्यांना होऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याची देखील ओळख व्हायला मदत व्हावी म्हणून प्राथमिक शाळा नंबर 1 मध्ये चरखा प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. त्याद्वारे मुलांना चरखा चालवायचं प्रशिक्षण देण्यात आलं. आज मुलं स्वतंत्रपणे चरख्यावर सूत कताई करत असून 1000 मीटर पेक्षा सूत कताई करण्यात आलेली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनी मालवण येथील नाथपै सेवांगण इथं गांधी जागर संमेलनामध्ये प्रात्यक्षिक दाखवली. याच चरख्याचं महत्त्व सांगणारं नाटक देखील मुलांनी वार्षिक स्नेह संमेलनात सादर केलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं औचित्य साधून आडाळी ग्रुप ग्रामपंचायतीनं गावच्या समृद्ध जैवविविधता जतन करणं, त्यासाठी जाणीव जागृती करणं आणि दुर्मिळ वृक्ष संवर्धनासाठी उपक्रम, पक्षी जीवन समजून घेण्यासाठी उपक्रम हाती घेतले. पक्षी तज्ज्ञ डॉक्टर गणेश मरकज, निवृत्त अधिकारी स्वतः सरपंच पराग गावकर यांनी गावातील पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबवला.
त्या अंतर्गत गावातील विविध पक्षांची छायाचित्र टिपण्यात आली. त्यांच्या माहितीसह ग्रामपंचायतीकडून कॅलेंडर बनवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. तसेच गावातील वनसंपदा, रानफुलं, फळं, भाज्या, दुर्मिळ वनौषधी यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचून जंगल पर्यावरणाशी त्यांना जोडण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरेल. त्यातूनच गावचं समृद्ध पर्यावरण, जैवविविधता संरक्षित होईल. मंदिरासमोर गर्द झाडीत अडकलेल्या जंगली झाडांना मोकळं करून साफसफाई करून झाडांना पार बांधण्यात आले. त्याद्वारे वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रधानमंत्री सौर घर योजनेचा लाभ ग्रामस्थांना देण्यासाठी ग्रामपंचायतीनं विशेष उपक्रम राबवलाय. श्रीराम सोलार या एजन्सीला गावात आणून खास सोलार युनिटसाठी मेळावा आयोजित केला. यावेळी सोलारचं तांत्रिक आर्थिक फायदे, शासनाचे त्यासाठी असलेलं अनुदान ग्रामस्थांना समजविण्यात आलं. त्याचवेळी 8हून अधिक ग्राहकांनी योजनेअंतर्गत सोलार युनिटसाठी रजिस्ट्रेशन केलंय. तसेच प्रधानमंत्री आवास टप्पा 2 योजनेतील दोन्ही घरकुलांना सौर युनिट बसवण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन सरपंच पराग गावकर यांनी दिलंय. त्यामुळे दोन्ही घरावर सौर युनिट बसवण्याची सुरुवात झाली आहे. आडाळी ग्रामपंचायतीनं शाश्वत विकासाच्या संकल्पनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन या उपक्रमांचा नवा पायंडा रचलाय. यातून अनेक ग्रामपंचायतींना प्रेरणा देणारे हे उपक्रम ठरले.